महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोला पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं। अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातल्या तळेगाव खुर्द गावात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। रेणुका ढोले असं मृत पत्नीचं नाव आहे, तर गजानन ढोले असं पतीचं नाव आहे। गेल्या अनेक दिवसापासून ढोले या दाम्पत्य पती पत्नीमध्ये वाद होते। शेतीच्या कारणावरून हे वाद सुरू आहे। तसेच गजानन हा पत्नी रेणुका हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता। त्यातून दोघांची भांडणं झाली आणि त्या रागात पतीने पत्नीला घरातच वार करून तिची हत्या केली। आयुष्यभरासाठी निवडलेला जोडीदार हाच वैरी बनला आणि मृत्यूकाळ बनून आला। समोर आलेल्या माहितीनुसार अकोल्यातील तळेगाव बाजार शेत शिवारात ही घटना घडली आहे। पत्नी रेणुका ढोले या शेतात पेरणी करण्यासाठी आली असता तेथे पती गजानन पोहोचला। तिथे वाद घालण्यास सुरुवात केली। वाद सुरू झाल्यानंतर त्याने पत्नीला शेतात पेरणी करायला विरोध केला। त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली आणि त्यांचा हा वाद विकोपाला गेला। गजाननने रागाच्या भरात थेट रेणुकाच्या अंगावर आणि हातावर कुऱ्हाडीने वार केले। या हल्ल्यात रेणुका गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचा पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। दरम्यान या प्रकरणात हिवरखेड पोलिसांनी खुनाचे गुन्हे दाखल केले असून अधिक तपास करीत आहेत। दरम्यान मारेकरी गजानन ढोले हा सध्या फरार आहे। मारेकरी गजानन हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता। नेहमी त्यांच्यात किरकोळ गोष्टीवरून वाद व्हायचे। या वादादरम्यान रेणुकाच्या माहेरच्यांनी अनेकदा गजानन याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यातले वाद कायम असायचे। तसेच गजाननने आपली शेती पत्नी रेणुकाच्या नावाने केलेली होती। याच शेतीत ती पेरणी करण्यासाठी माहेरून आली असता त्यांच्यात वाद होऊन प्रकरण विकोपाला गेले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, हिवरखेडा, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।